संत शिरोमणी सेना महाराज जीवनगाथा भारतीय उपखंडाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक इतिहासामध्ये 13वे शतक हा क्रांतीचा काळ मानला जातो. याच काळात भक्ती आंदोलनाचा एक दैदिप्यमान दीपस्तंभ मध्य प्रदेशातील बांधवगडच्या भूमीत प्रकटला. ते म्हणजे संत शिरोमणी सेना महाराज. सेनाजींचा जन्म एका सात्विक नाभिक कुटुंबात झाला. त्यांचे वडील देवीदास पंत राजदरबारात वैद्य होते. घरात भक्ती आणि विज्ञानाचा सुंदर समन्वय असल्याने बालपणापासूनच सेनाजींवर परोपकाराचे संस्कार झाले. पुढे स्वामी रामानंद यांच्याकडून अनुग्रह मिळाल्यावर त्यांच्या आयुष्याला भक्तीची नवी दिशा मिळाली. सेना महाराज बांधवगडचे राजा वीरसिंह यांच्या दरबारात राजनावी म्हणून रुजू झाले. शरीराने राजाची सेवा आणि मनाने विठ्ठलाची भक्ती असा त्यांचा अजोड कर्मयोग होता. एकदा सेना महाराज भक्तीत इतके तल्लीन झाले की त्यांना राजवाड्यात जाण्याचे भानच राहिले नाही. संतातेल्या राजाने त्यांना अटक करण्याचा आदेश दिला. पण पहा, आपल्या भक्ताची लाज राखण्यासाठी साक्षात पंढरीचा पांडुरंग सेनाजींचे रूप घेऊन काखेत धोकटी अडकवून राजवाड्यात पोहोचला. देवाने त्या दिवशी राजाची अशी सेवा केली की तेलाच्या वाटीत राजाला प्रत्यक्ष चतुर्भुज विष्णूचे दर्शन झाले. भक्त आणि भगवान यांच्यातील अद्वैताचा हा अलौकिक सोहळा इतिहासात अजरामर झाला. सेना महाराजांनी केवळ चमत्कार दाखवले नाहीत, तर समाजाला विचारांचा आरसा दाखवला. ते आपल्या अभंगात म्हणतात, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. त्यांनी नाभ्याच्या व्यवसायातील साधनांना आध्यात्मिक रूप दिले. विवेकाचा आरसा दाखवून स्वतःला ओळखा, वैराग्याचा चिमटा घेऊन मोहाचा त्याग करा आणि अहंकाराची शेंडी पिळून मनातील काम क्रोधाची नखे काढून टाका, असा क्रांतिकारी संदेश त्यांनी दिला. त्यांचे कार्य केवळ एका प्रांतापुरते मर्यादित नव्हते. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायापासून ते उत्तरेकडील शिखांच्या पवित्र श्री गुरु ग्रंथ साहेबपर्यंत त्यांच्या विचारांचा सुगंध दरवळला आहे. पंढरीच्या वारीत ते इतके रमले की जाता पंढरीसी सुख वाटे जीवा म्हणत त्यांनी आपले संपूर्ण जीवन विठ्ठलचरणी अर्पण केले. आजही श्रावण वद्य द्वादशीला जेव्हा आपण त्यांची पुण्यतिथी साजरी करतो, तेव्हा त्यांचे विचार आपल्याला श्रम आणि भक्तीचा समतोल राखण्याची प्रेरणा देतात. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि अखंड नामस्मरणाचा त्रिवेणी संगम म्हणजे संत सेना महाराज. अशा या महान क्रांतिकारक संताच्या चरणी साष्टांग दंडवत.